जय महाराष्ट्र। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या महिन्याभरापासून पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात रणधुमाळी चालू झालेली आहे। आणि या रणधुमाळीमध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मी पहिला आमदार असेल की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी असा सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून 1 तारखेला शिवसेना ही स्वतंत्र लढेल अशा पद्धतीची घोषणा आपण 1 तारखेला केली। आणि तुमच्यासह महाराष्ट्रभर सगळ्या न्यूज चॅनलला मला वाटतं आपल्या त्या स्वतंत्र लढण्याच्या संदर्भातल्या बातम्या चालल्या। त्या दिवसापासून म्हणजेच 1 तारखेपासून तर आजची 26 तारीख आहे, 26 दिवस झालेले आहेत। त्याने 26 दिवसामध्ये पाचोरा आणि भडगाव शहरातल्या प्रत्येक प्रभाग निहाय आमचे सर्वच्या सर्व उमेदवार आणि त्यांच्या समवेत माझा संपूर्ण परिवार हा प्रत्येक प्रभागामध्ये एक अतिशय जल्लोषामध्ये दररोज प्रभात फेरी म्हणण्यापेक्षा प्रचाराची रॅली त्या ठिकाणी निघते आहे। प्रचंड असा प्रतिसाद जनतेकडून मिळतोय आणि आज मला ठाम असा विश्वास झालेला आहे की माझ्या पाचोरा आणि भडगाव शहरातली जनता, मतदार बांधव, बंधू भगिनी हे विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत। याचा ठामपणे विश्वास मला पाचोरा आणि भडगाव शहरातल्या प्रत्येक प्रभागात फिरून त्या ठिकाणी विश्वास व्यक्त झालेला आहे। त्याच्यामुळे दोघही शहरांमधले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पाचोऱ्यामध्ये सुनीता पाटील आणि भडगावमध्ये रेखाताई प्रदीप मालचे ह्या प्रचंड अशा फरकाने विजयी होतील। आणि त्यांच्या बरोबर पाचोऱ्यातले 28 आणि भडगावचे 24 असे सर्वच्या सर्व नगरसेवक अगदी मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास आता मला पटलेला आहे। त्याचं कारण असं आहे की मला वाटतं मी पाचोरा शहरातले आणि भडगाव शहरातले प्रत्येक प्रभागामध्ये दररोज सकाळी 3-3 तास आणि संध्याकाळी 3-3 तास असा माझ्यासह सर्व माझा परिवार कामाला लागलेला आहे। आणि माझ्या बरोबर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक द्वेषाने पेटलेला आहे। हे सगळे एकत्रित आले आणि त्या एकत्रित आल्यामुळे नुसते कार्यकर्तेच नाही तर पाचोरा आणि भडगाव शहरातली जनता सुद्धा त्याच द्वेषाने पेटलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत 10 वर्षात केलेल्या विकास, दोघही शहरांमधले विकासात्मक दृष्ट्या झालेलं परिवर्तन याच्या पाठीशी माझ्या मतदारसंघातली दोघही शहरातली जनता ही खंबीरपणे उभी आहे। आज पर्यंत मला वाटतं कुठेही आमच्या सभा झाल्या नाहीत। कॉर्नर मिटिंगा फक्त प्रियाताई किंवा सुमित यांच्या चालू असतील, परंतु सभा त्या ठिकाणी झालेल्या नाहीत। परंतु आता उद्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या भगिनींचे लाडके भाऊ, राज्याचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे भडगाव आणि पाचोरा या दोघही ठिकाणी सभेसाठी येत आहेत। मला खात्री आहे की त्या लाडक्या भावाला भेटायला जोरदार सगळ्या भगिनी उपस्थित राहतील। आणि तिच्या बरोबरच या